श्री स्वामी समर्थ स्वामी ओम सर्वांना आज परत एकदा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे। दिवाळी सुरू झालेली आहे असंच म्हणूया आपण, कारण सोमवारपासून दिवाळीची सुरुवात झालेली आहे आणि त्याचमुळे काही कारणास्तव मी ऑफिसमध्ये नाही आहे, मी घरीच आहे, कारण दिवाळी सुरू आहे। माझ्याही घरी पण दिवाळी आहे, त्यामुळे मला तुमच्या सर्वांच्या ऑर्डरही ज्या आहेत त्या डिस्पॅच करायच्या होत्या। आता कालपर्यंत सगळ्यांच्या ऑर्डर डिस्पॅच झालेल्या आहे। आता काल रात्रीनंतर ज्यांच्या ऑर्डर्स म्हणजे ऑफिसमधून निघाल्यानंतर ज्यांच्या कोणाच्या ऑर्डर्स प्लेस झालेल्या आहेत त्या आता आज डिस्पॅच होतील। त्यामुळे मला सर्व ताईंच्याकडे एकच विनंती आहे की ताईंनो, तुम्ही फक्त एकच काम करा, तुम्ही लवकरात लवकर, जेवढा तुम्ही विचारण्यात वेळ घालवता, जेवढा तुम्ही बाकीच्या गोष्टींमध्ये, बरोबर आहे तुमचं, एकदम बरोबर आहे, तुम्ही काही गोष्टी विचारून हे केलं पाहिजे, पण कसं आहे ना, आपल्याकडे सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट असतात, आपल्याकडे फोटो पाठवले जातात, रेट्स पाठवले जातात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाठवल्या जातात। मी स्वतः तुमच्याशी बोलते, माझ्या कुठल्याही टीममधला माणूस किंवा व्यक्ती किंवा मुलगी तुमच्याशी बोलत नाही, मी फोनवर बोलते, कारण मी फोन हा रिसीव करते। माझ्या टीममधली जी लोकं आहेत ती पॅकेजिंग बाकीच्या गोष्टी बघण्यासाठी ती लोकं लक्ष घालतात आणि त्याच्यामुळे तुमच्याशी बोलायची जेव्हा वेळ येते तेव्हा मीच फक्त बोलते। त्यामुळे 100% आपल्याकडे काहीही असं प्रॉब्लेम नाही आहे। त्यामुळे फक्त तुम्हाला हे सांगेल की तुम्ही जेवढ्या लवकर बुक कराल तेवढ्या लवकर तुमच्यापर्यंत वस्तू येतील आणि दिवाळीत तुम्ही चांगल्या मुहूर्तावर, शुभ मुहूर्तावर त्याची स्थापना करू शकाल। बघा, विकणारे खूप असतात, म्हणजे आता तुम्ही जिथं जाल, साध्या दुकानात जरी जाल तरी तुम्ही वस्तू घेऊन विकत येऊ शकता, पण आपल्याकडे त्याची एक वैशिष्ट्य अशी आहे की तुम्हाला ज्या काही गोष्टी, आता समजा माझ्याकडे भरपूर ताईंनी, हजारो ताईंनी माझ्याकडनं कुंचम घेतलेले आहेत, त्यामुळे जेवढ्या ताईंनी माझ्याकडून कुंचम घेतलेले आहेत त्यांनी मला विचारलंय, ताई याची पूजा कशी करायची, तर माझा केलेला स्पेसिफिक व्हिडिओ आहे, त्यावर मी तो व्हिडिओ त्यांना पाठवते। त्यावरनंही त्यांना काही समजलं नाही तर मी त्यांना स्वतःहून त्यांना सांगते, ऑडिओ नोट पाठवते, कॉल करते, माझ्याकडून त्यांना म्हणजे ज्या काही फॉलोअप असतात त्या घेतल्या जातात। कारण प्रोफेशननुसार मी एक ज्योतिषी आहे, एक वास्तुतज्ञ आहे, त्यामुळे कोणत्या दिशेला पूजा करायची, कधी करायची, मुहूर्त काय आहे, शुभ दिवस काय आहे, सगळ्या गोष्टींच्यासाठी मी त्यांना मदत करत असते। आणि अजूनही मला वाटतं 2 महिन्यापूर्वी जरी कोणी कुंचम माझ्याकडनं घेतला असेल, अगदी त्या आधीही जरी कोणी माझ्याकडे कुंचम घेतला असेल, तरी त्यांना माझा हा रिप्लाय जातोच आणि मी त्यांच्याशी काही ना काही जे काही त्यांचा आन्सर त्यांना अपेक्षित असेल ते त्यांना मिळतंच, कारण त्या काही ना काही अपेक्षा घेऊन आपल्याकडे आलेल्या असतात। त्याच्यामुळे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की आजपर्यंत तुमच्या ह्याला रिप्लाय मिळालेला नाही, सगळ्यांना मिळतोच। आणि त्याचबरोबर आपल्याकडचं जे कुंचम आहे ते कुंचम तर इतकं बेस्ट आहे, तुम्हाला माहिती आहे, इतकं मोठा सेट त्याच्यामध्ये मिळतो आणि या सेटमध्ये तुम्हाला संपूर्ण असं साहित्य मिळतं आणि हे साहित्य अजून तुम्हाला कोणाकडेच एवढं सगळं फक्त पूर्ण सेट, म्हणजे तुम्हाला सांगते, तुम्हाला फक्त घरातले तांदूळ वापरायचे आहेत आणि त्यातल्या त्यात तुम्हाला वेलची, दालचिनी, धने, लवंग आणि अजून एक काय वस्तू होती मी विसरले, वेलची, दालचिनी, लवंग, धने आणि तांदूळ, बरोबर तांदूळच आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेटमध्ये मिळणार आहेत। आता एक वस्तू जी सेटमध्ये मी ॲड करणार आहे ती म्हणजे तुम्हाला सांगते, ही फक्त दिवाळीसाठी ऑफर आहे। ज्या ताई आत्ता लगेच हा व्हिडिओ करता करता बुक करतील त्या ताईंना ही ऑफर मिळणार आहे। ऑफर काय आहे? ऑफर म्हणजे ॲडिशनल वस्तू काय आहे, एक फ्री गिफ्ट म्हणूया आपण दिवाळीसाठी। आणि त्याचबरोबर आत्ताच ह्याच व्हिडिओपासून मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या पूजनासाठी सुद्धा कुंचमचे जे काही आहे बुकिंग्स आत्ताच करून घ्या, म्हणजे मग तुम्ही म्हणणार नाही, ताई मला पहिल्याच गुरुवारी पूजा करायची होती, मला पहिल्या गुरुवारपासून पूजा करायची होती, मग असं एवढा उशीर झाला। बघा, कुरिअर माझ्याकडून गेल्यानंतर माझ्या हातात नाही, मी फॉलोअप घेणार पण माझ्या हातात नाही, ते तुमच्यापर्यंत येऊस तर, पण येस मी फॉलोअप घेते, तुमच्यापर्यंत वस्तू जाऊस तर मी फॉलोअप घेते। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याच्यासाठी, तुळशीच्या लग्नासाठी, तुमच्या घरात तुमचं नवीन लग्न होणार आहे किंवा तुमच्या घरात नवीन सून येणार आहे, तुम्हाला तुमच्या बहिणीला, तुमच्या कोणालाही गिफ्ट करायचं आहे, असं म्हणून तुम्ही हे सेट घेऊ शकता। आणि ह्या सेटमध्ये काय काय साहित्य आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे आणि त्याचबरोबर गिफ्ट पण आहे जे आहे ते सांगणार आहे। पण तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायला हवी की आत्तापासूनच, म्हणजे आता दिवाळीसाठी तर तुम्ही घ्याच, मी सांगते, मुंबई, ठाणे, पनवेल, मुंबईतल्या दादर इथल्या सगळ्या, म्हणजे ठाण्यातली लोकं, पनवेलमधली लोकं, म्हणजे मुंबईत मी सांगते, मुंबईचे आपले इतके कस्टमर्स आहेत, इतक्या आपल्या ताई लोकांनी घेतलेलं आहे, त्यातल्या त्यात पुण्यात तर सेम डे डिलिव्हरी किंवा नेक्स्ट डे डिलिव्हरी आपण दिलेली आहे, कोल्हापूरला सुद्धा नेक्स्ट डे डिलिव्हरी दिलेली आहे, नाशिकला पण 2 दिवसात डिलिव्हरी दिलेली आहे। फक्त जे इनर साईडचे ॲड्रेसेस असतात तिथे उशीर होतो, उशीर म्हणजे 2-4 दिवस जास्ती लागतात आणि काय काय जे पोस्टाने जातात त्याला तर पोस्टाच्या नुसारच जातं। आता सेटमध्ये बघून घेऊया आपण काय काय आहे। सेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आहे आपलं कुंचम, जे कुंचम खूप महत्त्वाचं आहे। आता हे कुंचम मी तुम्हाला पूजा करून देते, म्हणजे काय करून देते तर मी ह्या कुंचमवर
कोणत्याच पद्धतीचं तुम्हाला सांगते, ह्या कुंचमवर कुठल्याच पद्धतीचं गंध, कुंकू, हळद, अष्टगंध लावून देत नाही, लावणं गरजेचं नाही. ॲज अ ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ मला असं वाटतं की जेव्हा मला नाही म्हणजे शास्त्रात असं लिहिलेलं आहे की कोणतीही गोष्ट जेव्हा आपण आपल्या घरात नवीन आणतो त्यावर मंत्रोच्चार करून तुम्हाला जी काही पूजाविधी करायची आहे, ज्या काही गोष्टी करायच्या आहे, त्या गोष्टी तुमच्या स्वतःच्या हाताने झाल्या पाहिजे. पण हो, त्याचं शुद्धीकरण, त्याच्याबरोबर जे काही त्यावर समजा काही नकारात्मक गोष्ट असेल त्याला आपण मंत्रप्रोक्षण सेवा त्याला म्हणतो. मंत्रप्रोक्षण सेवा म्हणजे काय की त्यावर मंत्र म्हणून त्याला पवित्र केलं जातं. पण त्या पवित्रमध्ये पवित्र जलाचं अर्पण, पवित्र जलाचं शिंपडणं ह्या गोष्टी केल्या जातात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं गंध मग गंध लावलं, पूजा केली म्हणजे ती पूजा माझी झाली, म्हणजे ते कुंचम माझं झालं. मी सेवा केली मग त्याचा उपयोग तुम्हाला कसा पडेल? नाही. शास्त्रात असं म्हटलं जातं की जेव्हा आपण एखादी वस्तू नवीन घरात आणतो तेव्हा आपण ती देवासमोर ठेवतो, तिला हळदी कुंकू टिळक लावतो. अशा पद्धतीनेच ही पण एक नवीन वस्तू तुमच्या घरात येणार आहे. त्यामुळे घरी आल्यावर याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे, तुम्हाला लक्ष्मीजवळ ठेवायची आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ही कुंचम जे आहे हे पूर्णपणे तुम्हाला तुमच्या घरी आल्यावरच याचं पूजन करायचं आहे. मीच जर का सगळं तुम्हाला लावून दिलं तर त्याची पूजा माझ्याकडनंच झाली. पण आमच्याकडनं याचं शुद्धीकरण, मंत्रप्रोक्षण करून दिलं जातं आणि मग तुम्हाला तुमच्या घरात ही सेवा करण्यासाठी तुम्ही आरामात मस्त छान अशा पद्धतीने जे आहे हे कुंचम सेवा करू शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने हे जे कुंचम आहे हे तुम्ही घेऊ शकता. प्लस तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की आता हे जे कुंचम आहे हे कुंचम आपण वेगळ्या पद्धतीने बनवून घेतलेलं आहे. म्हणजे कारागिरांकडनं बनवून घेतलं आहे. कुठल्याही प्रकारच्या भांड्यावर, ग्लासवर नुसतं लक्ष्मी आणि गणंत लक्ष्मी आणि नामचिन्ह प्रिंट करून घेतले आणि त्याच्या नावाने कुंचमच्या नावाने त्याला आपण हे केलं तर तसं नाही आहे. हे कुंचम म्हणजे हे स्पेसिफिक याचा शेप आहे. याचा तुम्ही बघू शकता. तुम्ही साऊथ इंडियामध्ये जर का गेला आणि तुम्ही साऊथमधले जर का कुंचम बघितले तर ते अशाच प्रकारे हाताने बनवले जातात. हे कोरीव काम केलं जातं. वरती पट्टी असते, खाली पट्टी असते. या मधल्या पट्टीमध्ये लक्ष्मीचं किंवा विष्णू चिन्ह असतं. का आता उजेड खूप आहे म्हणून तुम्हाला ते चिन्ह दिसत नसतील, पण बघा मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने जे आहे इथे जे चिन्ह आहे हे तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने. तर असे चिन्ह जे आहे बनवले जातात. ही पट्टी जी आहे ती हाताने चिटकवली जाते. आता हाताने जरी चिटकवली तर ते निघते का? तर नाही, अजिबात निघत नाही. त्याला प्रॉपर वर्क केलं जातं. आतून जे आहे ते प्रॉपर बघू शकता तुम्ही. इतकं सुंदर म्हणजे ही डिझाईनच कुंचमची आहे. या डिझाईनमध्येच कुंचम जे आहे ते बनवलं जातं. ठीक आहे. त्यामुळे कधी कधी काय होतं त्याची पॉलिशिंग बाकीच्या गोष्टी असतात त्याला वेळ लागू शकतो. म्हणून तुमच्यापर्यंत यायला 1-2 दिवस कधी उशिरा होऊ शकतं किंवा खूप टाईम तर आपल्या इथे दुसऱ्याच दिवशी कुंचम मिळालेला आहे. अगदी आता तुम्हाला सांगते की त्यानंतर ह्याबरोबर एक प्लेट तुम्हाला मिळणार आहे. ह्या कुंचम ठेवण्यासाठी एक प्लेट तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक वस्त्र मिळणार आहे. त्याबरोबर तुम्हाला महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक मिळणार आहे. आता हे पूजा करण्यासाठी तुम्हाला ह्याच्याबरोबर 5 कवड्या, 5 कमळगट्टावी, गोमती चक्र आणि गुंजा अशा पद्धतीने ह्या वस्तू मिळणार आहेत. 5 कॉईन मिळणार आहेत. 2 मोती शंख मिळणार आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला लघु नारळ, 5 लघु नारळ मिळणार आहे. बांगड्या मिळणार आहे. बांगड्या म्हणजे हे फुल सेटमध्ये. जो फक्त सेट आहे तो विदाऊट बांगड्या आणि रत्नाचा आहे आणि एक सेट आहे ज्यामध्ये बांगड्या आणि रत्न पण आहेत. मग त्यामध्ये रत्न मिळणार आहेत. ठीक आहे. आणि मोतीशंख, कॉईन आणि गोल्डन आणि सिल्वरची 2-2 फुलं असं तुम्हाला मिळणार आहे. आता हा झाला पूर्ण एक सेट. झाला. हे असं आहे, कंटिन्यू फोन असतात, कंटिन्यू ह्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे दिवसभरात व्हिडिओ करायला ह्या गोष्टी करायला खूप वेळ लागतो. त्यामुळे बघा हे सगळं साहित्य तुम्हाला एक मस्त ठराविक प्राईस जी आहे त्यामध्ये मिळेल. तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा, मी तुम्हाला प्राईस सांगेल. आता गिफ्ट काय मिळणार आहे तर लाल कवडी जी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. ही मोठी कवडी असते. ही बऱ्यापैकी मोठी एक कवडी असते. तुम्ही बघू शकता. ही एक कवडी जी लक्ष्मीला प्रिय आहे आणि ही वरती ठेवायला हवी. त्यासाठी आपल्याला ही कवडी ह्या पॅकेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे. ह्या साहित्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ते घेऊ शकता. आता हे फक्त कोणाला तर हे फक्त आता दिवाळीत जी लोक
30 तारखेपर्यंत, म्हणजे आता 1 तारखेला तर दिवाळीच आहे, आपण जे ऑर्डर्स आहेत त्या शक्यतो 25 तारखेपर्यंतच घेणार होतो. त्यामुळे आज आहे 25 तारीख आणि ह्या 25 तारखेमुळे आजच्या मध्ये 25 ते आता तुम्हाला सांगते अगदी 30 तारीख पण घ्यायची गरज नाही, कारण 1 तारखेला तर दिवाळीच आहे. तर आजच्या 2-3 दिवसात जे काही हे करेल तुम्हाला ह्या कवड्या त्या मोजक्या 30 तारखेपर्यंतच्याच ह्याच्यामध्ये मी देणार आहे, कारण ह्या कवड्या महाग असतात, ह्या कवड्या मिळत नाही आणि ह्या कवड्या ज्या आहेत ह्या लक्ष्मीप्रिय कवड्या म्हटल्या जातात. त्यामुळे ह्या कवड्या हव्या असतील तर तुम्ही ते मला ठरवून घ्या आणि त्यानुसार म्हणजे मला सांगा की कधी तुम्हाला घ्यायचं आहे. त्याबरोबर अजून एक गोष्ट जे सांगेल की जर का तुम्हाला पुण्यातल्या पुण्यात डिलिव्हरी हवी असेल तरी प्री बुकिंग तर करावीच लागेल. बुकिंग केल्याशिवाय तुमचं पार्सल काढण्यात येणार नाही, बुकिंग त्याची पॅकिंग होणार नाही. आणि सेम डे डिलिव्हरी हवी असेल तर त्याचे स्पेसिफिक चार्जेस लागतील. पुण्यातल्या पुण्यात सेम डे डिलिव्हरी होऊ शकते. पुण्यात राहताय तुम्ही, ताई मला पाहिजे, स्पेसिफिक काही असतील ते चार्जेस आपण घेऊ आणि आजच्या आज तुम्हाला डिलिव्हरी होईल अशा पद्धतीने पुण्यात डिलिव्हरी मिळेल. ठीक आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पनवेल या ठिकाणी सुद्धा 2 दिवसात पार्सल जातं. कोल्हापुरात सुद्धा दुसऱ्या दिवशी पार्सल जातं. विदर्भात, मराठवाड्यात 4 ते 5 दिवसात पार्सल जातं, पण डिस्पॅच 2 दिवसांनी होते. बुकिंगच्या 2 दिवसांनी डिस्पॅच होते आणि त्याच्यानंतर तुमचे पार्सल्स निघतात. त्यामुळे फटाफट आपल्या साठी हे करा. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला मी एक सांगेल की ही आपल्या लक्ष्मीपूजनासाठी ही मूर्ती पंचधातूची महालक्ष्मीची जी मूर्ती आहे, पंचधातूची जी महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ही मूर्ती सुद्धा उपलब्ध आहे. ज्यांना कोणाला ही मूर्ती हवी असेल त्यांनी फटाफट ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि आजच्या आज तुमच्याकडे मागवून घ्या. ह्या मूर्तीला मी फक्त स्टेटसवर ठेवलं होतं आणि स्टेटसवरूनच मला इतके ह्याचे ऑर्डर आले की मला व्हिडिओमध्ये दाखवायला सुद्धा वेळ भेटला नाही आहे. त्यामुळे ज्यांना कोणाला ही काय बोलते मी, ज्यांना कोणाला ही मूर्ती हवी असेल महालक्ष्मी मातेची नक्कीच त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही ऑर्डर करू शकता. हे 2.5 ते 3 इंचापर्यंतची मूर्ती आहे, पंचधातूची आहे, हातात धनाचा कलश घेतलेला आहे, कमळात बसलेली महालक्ष्मीची मूर्ती आहे. तर चला, ज्या काही गोष्टी आहेत त्या ऑर्डर करून घ्या, व्हॉट्सॲप करा मला स्क्रीनशॉट काढून आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.